छत्रपति शिवाजी महाराज, भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करूं। मैं यहाँ आया हूं मुंबई के महायुति के उम्मीदवारों को चुनकर देने के लिए। मैं शिवाजी पार्क में आया हूं महायुति के उम्मीदवारों को चुनकर देने के लिए, और मैं जा रहा हूं महाविकास आघाड़ी का बदला लेने के लिए। मैं यहाँ आया हूं शिवाजी महाराज और बाबा साहब आंबेडकर जी के विचारों का संदेश देने के लिए। मैं आया हूं बाबा छत्रपति शिवाजी महाराज और बाबा साहब आंबेडकर जी के विचारों का संदेश देने के लिए, और मैं जा रहा हूं उद्धव ठाकरे जी का बदला लेने के लिए। हम सब लोग यहां मौजूद हैं। आदरणीय नरेंद्र मोदी साहब कुछ ही चंद मिनटों में यहां आने वाले हैं। माननीय मुख्यमंत्री एकनाथ राव जी शिंदे, माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, पीयूष गोयल जी, विनोद तावडे जी, आमचे राहुल नार्वेकर जी, मंगल प्रभात लोढा जी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे महायुतीचे आमदार उमेदवार, आज या ठिकाणी माननीय नरेंद्र मोदी साहब की सभा यहां रखी है। आज छुट्टी का दिन नहीं है, लेकिन उसके बावजूद भी आप लोग यहां आए हैं और भी लोग आ रहे हैं, और हम सब लोग यहां मौजूद हैं। छत्रपति शिवाजी महाराज का स्टैचू पीछे है। सामने बाला साहब ठाकरे जी ने जो शिवसेना का ऑफिस बनाया था वो ऑफिस सामने है। मैं सवाल पूछना चाहता हूं माननीय उद्धव साहब को, क्या बाला साहब ने आपको यही सिखाया था कांग्रेस राष्ट्रवादी के पास जाने के लिए? जिंदगी भर बाला साहब ने विरोध किया था कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस का, लेकिन आप लोग हमें छोड़कर चले गए। हम लोगों को छोड़कर आप चले गए। आप अगर गए हैं तो आप जाइए, आप तो जाइए। अभी हमारे साथ एकनाथ शिंदे जी 40 विधायक को लेकर इधर आए हैं। आपकी जरूरत नहीं हमको भी, अभी इतने पास, अभी अजीत दादा भी हमारे पास आए हैं। और मेरी रिपब्लिकन पार्टी भी महायुति के साथ है। बाबा साहब आंबेडकर जी को मानने वाली जनता महायुति के साथ है। संविधान कोई भी बदल नहीं सकते हैं। संविधान बदलने की गलत भाषा राहुल गांधी और ये महाविकास आघाड़ी के लोग कर रहे हैं। उनको मैं बताना चाहता हूं कि बाबा साहब का संविधान कोई बदल नहीं सकते हैं। बाबा साहब आंबेडकर जी का संविधान बदलने वालों को हम सबक सिखा देंगे, हम सबक सिखा सकते हैं। नरेंद्र मोदी साहब ने संविधान को मजबूत किया है। नरेंद्र मोदी साहब ने ही बाबा साहब आंबेडकर जी के संविधान को माथा टेकर शपथ ली है। बाजू में चैत्य भूमि है, बाबा साहब आंबेडकर जी का अंत्य संस्कार हुआ था इसी बाजू में। बाला साहब ठाकरे साहब का भी अंत्य संस्कार इधर शिवाजी पार्क में हुआ था। और बाबा साहब आंबेडकर जी ने देश का संविधान लिखा। संविधान बहुत ही मजबूत संविधान है। हमें कोई प्रदेश के लोगों ने डेमोक्रेसी सिखाने की जरूरी नहीं है। डेमोक्रेसी भारत में पैदा हुई, लोकतंत्र भारत में पैदा हुआ। और अभी हमारे ट्रंप, जो डोनाल्ड ट्रंप अमेरिका में रिपब्लिकन पार्टी के हैं, वो चुनकर आए हैं।
वहां के वो अध्यक्ष बन गए हैं, वो अमेरिका के अध्यक्ष बन गए हैं, मैं रिपब्लिकन पार्टी का अध्यक्ष हूं। तो लोकतंत्र बहुत बड़ा मजबूत होता है। वन मैन वन वोट वन वैल्यू। संविधान सभा ने जो भी कानून पास किए उसमें सब संविधान सभा का योगदान ही है। लेकिन 26 जनवरी 1949 को जब बाबा साहब अम्बेडकर जी ने ड्राफ्टिंग कमेटी के चेयरमैन के नाते संविधान का ड्राफ्ट राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू जी के सामने रखा, तब उनके मुंह से उद्गार निकले थे, डॉक्टर अम्बेडकर आप ही संविधान के सही शिल्पकार है। बाबा साहब अम्बेडकर जी ने रात रात जाकर संविधान लिखा था। वो संविधान कैसा बदल सकते हैं? राहुल गांधी जी हर बार किताब हाथ में लेते हैं, लेकिन संविधान में क्या लिखा है उनको मालूम नहीं है। संविधान क्या होता है उनको मालूम नहीं है। मी आपल्याला सांगतो की जर वेळ आली तर मी माझी देईन जान, वेळ आली तर मी माझी देईन जान, पण मी बाबांचं बदलू देणार नाही संविधान। संविधान बदलणं एवढं सोपं काम नाही। चुकीचा प्रचार चाललेला आहे, चुकीच्या पद्धतीने लोकांना मिसगाईड करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। लोकसभेमध्ये आमचं नुकसान झालं, पण आम्हाला मिळालेली मतं जी आहे ती महाविकास आघाडीच्या थोडीशी मागे आहे। यावेळेला महाराष्ट्रातलं वातावरण अत्यंत चांगलं वातावरण आहे। यावेळेला महाराष्ट्रामध्ये ज्या 288 जागा आहेत त्या 288 जागापैकी 170 175 जागा जिंकल्याशिवाय आम्ही राहणार नाही। सगळे आमचा प्रचार चाललेला आहे। एकनाथ शिंदे साहेब एका बाजूने फिरतायत, दुसऱ्या बाजूने देवेंद्रजी फिरतायत, तिसऱ्या बाजूने अजितदादा फिरतायत आणि राहिलेल्या ठिकाणी मी फिरतोय। आम्ही आमची भूमिका लोकांच्या समोर स्पष्ट मांडलेली आहे। आमचं महायुतीचं सरकार आहे लय भारी, आमच्या महायुतीचं सरकार आहे लय भारी, कारण त्यांनी जागवलेली आहे वस्ती वस्तीतली गावागावातली नारी। बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना तारी त्यांना कोण मारी? आम्ही सर्वजण प्रचाराला लागलेलो आहोत। मुंबईमधल्या ज्या 36 जागा आहेत त्या 36 जागापैकी 25 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। बंधू भगिनींनो, तुम्ही कामाला लागायचं आहे आणि माझा समाज, बौद्ध समाज, दलित समाज, बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज हा शिंदे साहेब, फडणवीस साहेब आपल्या सोबत आहे। नरेंद्र मोदींनी केलेल्या विकासाच्या कामाकडे आमच्या समाजाचं लक्ष आहे। लोकसभेत थोडं नुकसान झालं आपलं, पण या निवडणुकीमध्ये अजिबात नुकसान होणार नाही। बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या समाजाला माहित आहे की नरेंद्र मोदी हे संविधानाला मजबूत करणारे नेते आहेत। इथे बाजूलाच हिंदू मिलची जागा 3600 कोटी रुपयाची, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ते आणि मी साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की चैत्यभूमीच्या बाजूला 12.5 एकर जागा हिंदू मिलची आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी ती द्या। ताबडतोब त्यांनी सही केली। काँग्रेसकडे 20-25 वर्ष आम्ही सारखे मागणी करत होतो, पण त्यांनी निर्णय घेतला नाही। काँग्रेसनी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी संविधान लिहिलं त्या 26 अलीपूर रोडचं स्मारक बनवलं नाही। काँग्रेसनी बाबासाहेबांची जन्मस्थळी महो आहे त्या ठिकाणी स्मारक बनवलं नाही। जनपद रोडवर डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन होतं, त्या ठिकाणी 350 रुपये खर्च करून त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर बनवण्यात आलेलं आहे। एवढी सगळी कामं नरेंद्र मोदी साहेबांच्या कालखंडामध्ये झालेली आहेत।
आणि हिंदू मिलचं जे काम आहे या ठिकाणी 350 फुटाचा पुतळा, 100 फुटाचं फाउंडेशन, या देशातला 2 नंबरचा उंच पुतळा, आणि अमेरिकेमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्यापेक्षा सुद्धा उंच असणारा हा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होतो या ठिकाणी. MMRDAच्या माध्यमातून 12 ते 13 रुपये खर्च करून अजूनही पैसे लागले तरी कमी पडणार नाहीत. आणि हे स्मारक अत्यंत इंटरनॅशनल दर्जाचं होणार आहे. लंडनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं घर, त्या ठिकाणी जिथं बाबासाहेब राहत होते, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 41 कोटी रुपये देऊन ते घर आपण विकत घेतलं आणि त्या ठिकाणी त्याचा लोकार्पण सोहळा नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये झाला. देवेंद्रजी उपस्थित होते, मी उपस्थित होतो त्या ठिकाणी. एवढी सगळी कामं बाबासाहेबांच्यासाठी आम्ही केलेली आहेत. काँग्रेसवाले फक्त मारतायत थापा. काँग्रेसवाले नेहमी मारत असतात थापा, आणि म्हणून त्यांना या निवडणुकीमध्ये आपल्याला सबक शिकवायचा आहे. बंधू आणि भगिनींनो, झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला न्याय देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. 2011च्या झोपड्याला मान्यता देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. लाडक्या बहिणींना वर्षाला 18,000 रुपये मिळणार आहेत, एका महिन्याला 1,500 रुपये. आणि आता नंतर आमचं सरकार आलं की 2100 रुपये. आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला माझी मागणी सरकारकडे आपली आहे, 2011च्या झोपड्यांना पण मान्यता दिली आहे. हे गोरगरीब लोक आपल्या मुंबईला डेव्हलप करण्यासाठी या ठिकाणी राहत आहेत. SRAचं जे घर आहे तो थोडं वाढवून देता येत असेल तर ज्या एअर ट्रॅफिक जे आहे ते सोडून त्या ठिकाणी बिल्डरना जर आम्हाला 450 फुटाचं घर मिळालं तर बिल्डरला 450 फूट विकायला मिळणार आहे. त्यामुळं घर थोडं मोठं मिळालं तर ठीक आहे, कारण आमची पोरं बाळं जास्त असतात. घर आमचं फार छोटं आहे, त्याचा विचार नक्की आपलं सरकार करेल. आणि मला माझ्या बंधू आणि भगिनींनो, मला केंद्रामध्ये मंत्री होण्याची संधी मिळालेली आहे. माझ्या पक्षाचं आहे की लोकसभेमध्ये खासदार नसताना सुद्धा नरेंद्र मोदीजींनी मला संधी दिलेली आहे. आणि जोपर्यंत या देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी, मला अशीच मिळत राहणार आहे मंत्रिपदाची संधी. मोदींना हरवणं एवढं सोपं काम अजिबात नाही. मजबूत माणूस आहे, मजबूत माणूस आहे. आज आवाज खणखणीत आहे. मी त्यांना संभाजीनगरमध्ये सांगितलं की आमचे आवाज कधी कधी बसतात, पण तुमचा आवाज बसत नाही. तुम्ही बसत नाही, तुमचा आवाजही बसत नाही. सातत्यानं सगळ्या देशामध्ये फिरणारा अशा पद्धतीचा नेता, सबका साथ सबका विकास का नारा देणारा नेता, देशाला 10 नंबर इकॉनॉमी वरून 5 नंबरवर आणणारा नेता, 80 करोड लोकांना फ्रीमध्ये धान्य 2019 पर्यंत देणारा नेता, बाबासाहेब आंबेडकरांचा 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस पाळण्याचा आदेश देणारा नेता, संविधानाला माथा टेकणारा पहिलाच नेता. कुठल्या पंतप्रधानाने असा माथा टेकलाय संविधानाला? सांगा तुम्ही मला. कोणी कोणत्याही प्रधानमंत्र्यांनी अशा पद्धतीनं माथा टेकला नाही. आणि म्हणून नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये राहुल गांधी बोलतात. बोला, तुम्हाला जे काय बोलायचं आहे ते बोला, पण तुम्ही बोलल्यानंतर तुम्ही जे बोलायचं ते बोला. पण नरेंद्र मोदी लगेच देतात तुम्हाला टोला. बोला, जे काय तुम्हाला बोलायचं आहे. तुम्हाला तोंड तुमचं आहे, आम्ही काय तुमचं तोंड बांधू शकत नाही. उद्धव साहेब नाराज झालेले आहेत त्यांच्या बॅगा तपासल्या म्हणून. मी 3 वेळेला गेलो आणि माझ्या बॅगा तपासल्या. माझ्या बॅगेत काय मिळणार आहे? इलेक्शन कमिशनचा विषय, सरकारचा विषय नाही. लोकांना विनाकारण भडकवण्याचा प्रयत्न असतो. की नरेंद्र मोदीच्या सरकारने असं सांगितलेलं असं नाही आहे. आज मी मुख्यमंत्री साहेबांसोबत असताना औरंगाबाद आपल्या संभाजीनगरमध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या बॅगा चेक केल्या, फडणवीस साहेबांच्या बॅगा चेक केल्या, अनेक आपल्या नेत्यांच्या बॅगा चेक केलेल्या आहे. त्यामुळे उद्धवजी, तुम्ही लोकांना विनाकारण संभ्रमामध्ये टाकू नका. हे इलेक्शन कमिशनचं काम आहे.
आणि म्हणून या ठिकाणी उद्धवजी आपण तिकडं करा, जे काय तुम्हाला करायचं ते करा. आमची ताकद फार मोठी ताकद आहे. आमची कामं नाहीत खोटी, आमची कामं नाहीत खोटी, म्हणून आमची ताकद आहे मोठी. त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी आपण आलेले आहात आणि माझ्या रिपब्लिकन पक्षाचा संपूर्ण पाठिंबा. माझ्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या नाहीत, पण जी आश्वासनं दिलेली आहेत ती नक्की पाळली जाणार आहे. सरकार आल्यानंतर जे काय आम्हाला सत्तेचा सहभाग मिळेल, पण माझ्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचं काम करायला सुरुवात केलेली आहे. गावागावाच्या कार्यकर्त्याला माझा आदेश होता, त्याप्रमाणे ते कामाला लागलेले आहे. मुंबईमधले कार्यकर्ते सगळे प्रचारामध्ये आहे. सगळ्या उमेदवारांना माहिती आहे की माझे कार्यकर्ते सगळ्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं या ठिकाणी मी फारसा वेळ घेत नाही. पण मी एक गोष्ट सांगतो की मी पवार साहेबांच्या बद्दल, ते माझे चांगले मित्र आहे, त्यांच्याबरोबर मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. आता नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात आहे. पवार साहेबांना माझं एवढंच सांगणं होतं की तुम्हीच आमच्यासोबत यायला पाहिजे होते. एकटे अजितदादा तर आलेच आहेत, पण पवार साहेबांनी यायला काय हरकत होतं. बारामतीमध्ये मोदी साहेब आले होते, तुमच्या कामाची प्रशंसा केलेली होती आणि देशाच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, मोदी साहेबांच्या खांद्याला खांदा लावण्यासाठी तुम्ही यायला हवं होतं. आला नाही तुम्ही. ज्या काँग्रेसने तुम्हाला प्रधानमंत्रीपद दिलं नाही, ज्या काँग्रेस पक्षाने तुम्हाला पक्षाचं अध्यक्षपद होऊ दिलं नाही, त्या काँग्रेस सोबत तुम्ही गेला. जावा तुम्ही तिकडे, जावा तिकडे जायचं तिकडे जावा, पण अजितदादा आलेत आमच्या गावा. त्यामुळं या ठिकाणी मी फारसा वेळ घेत नाही. अजूनही काय आपले वक्त्यांना बोलायचं आहे. मोदी साहेब थोड्याच वेळामध्ये येणार आहेत. त्यामुळं मी एवढं सांगतो की माझा पक्ष आपल्या सोबत आहे आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या कामाला लागायचं आहे. त्यांनी चांगलं काम करावं आणि मुंबईमधल्या जास्तीत जास्त जागा आपण निवडून आणाव्यात असं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.